तर मंडळी खूप सारा पाऊस पडत आहे 2 दिवसापासून. तर मी काय केले, सकाळी मुलांना जे आहे सोडून आलेला आहे. हा 1चा मी राऊंड जे दुपारची 1ची शाळा असते त्यांना पिकअप करून ड्रॉप करून परत मी थोडंसं बस मला दूर सोडते घराच्या, तर मी चालत चाललेली आहे. तुम्ही बघू शकता पाणी साचलेलं आहे. सकाळपासून जे आहे थेंब तुटलेलंच नाही आहे. आणि इथं मी जे दाखवत आहे 11 वाजता खूप सारं तेव्हाही पाऊस पडत होतं, पाणी साचलेलाच होता. आणि मी चालत जे आहे घाटल्यामधली आपली सेंट जॉर्जेस म्हणून एक स्कूल आहे तिथं मी माझी बस उभी होती, मग तिथं मी गेले होते. तर बघू शकता खूप सारं पाऊस जे आहे सकाळपासून चालूच आहे. आणि दुपारचं पिकअप ड्रॉप करून परत मी घरी येता 2-2:30 वाजले होते. पावसामध्ये चालता येत नाही बरोबर, आणि त्यांना ड्रॉप केलं सकाळच्या मुलांना आणि घरी चाललेली आहे. बघू शकता खूप सारं ग्रीनरी आहे, खूप छान लुक दिसत आहे पावसाळ्यामध्ये. आणि इथं एक प्रश्न पडतो मंडळी, मुलांना जर सोडायचं आहे शाळेत की नाही सोडायचं ते आपल्या पॅरेंट्सवर डिपेंड असतं. कारण बघा मला भरपूर सारे फोन येत होते की मी पाठवू का, मुलं आलेत का, बसमध्ये मुलं आहेत का. तर मला वाटतं हे कुठं तर ना कुठं स्वतःचा निर्णय असायला पाहिजे, मुलांना पाठवायचं की नाही पाठवायचं. कारण प्रश्न आपण दुसऱ्यांना तेव्हाच करतो जेव्हा आपल्याला त्याच्यामधली माहिती नसते किंवा त्याचं पूर्ण जे आहे आपल्याला अभ्यास नसतो किंवा माहिती घेता येतं पण आपण कोणत्या तरी गोष्टीची काळजी घेत नाही किंवा आळस करतो, यासाठी आपण दुसऱ्याला क्वेश्चन करतो असं मला वाटतं. आपण जर कॅलेंडर खोललं तर कॅलेंडरमध्ये पूर्ण माहिती भेटते. मुलांच्या कॅलेंडरमध्ये आजच्या दिवसाची पूर्ण माहिती भेटते, कोणता सिलेबस आहे, किती सब्जेक्ट आहेत, किती लेक्चर होणार आहेत आज, ते सगळं जे आहे मुलांचं आपल्यालाच माहिती असतं. कारण आपला मुलगा कोणत्या सब्जेक्टमध्ये वीक असेल तर आपण त्याच दिवशी सुट्टी न करता पाठवलेलं बरं असं मला वाटतं. कारण बघा ज्या वेळेस आपण जे घेतो शिक्षण त्यावेळेस ते शिकणं महत्त्वाचं आहे, मन लावून ध्यान लावून न सुट्टी करता. आणि तो निर्णय जे आहे आईवडिलाचाच असला पाहिजे. आणि जास्ती पाऊस पडलं तरीही सुट्टी भेटत नाही, कारण पाणी साचलेलं आहे जिकडं तिकडं. तर पाणी भरभरून आहे आणि त्रास होत आहे, गाड्यांना येता जाता येत नाही रोडवर. तरच गव्हर्नमेंटची सुट्टी आहे ती सुट्टी डिक्लेअर केल्यावरच पावसाळ्यामध्ये पाऊस जास्ती असेल तरच सुट्टी भेटते. गव्हर्नमेंट डिक्लेअर केल्याशिवाय शाळा सुट्टीही देत नाही. त्यासाठी हा निर्णय आपलाच असावा असं मला वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं नक्की मला कळवा. आपण दुसऱ्याचे मुलं आलेत का ते पाहून न पाठवता मुलाचे विचार करून पाठवले पाहिजे असं मला वाटतं. असो तो भाग वेगळा आहे. तर सकाळी मी सोयाबीनची भाजी चपाती बनवले, कपडे धुवून घेतले, भांडे धुवून घेतले, संध्याकाळी घरी आले. आणि येता एक मीटिंग होती, ती मीटिंग अटेंड करून मी घरी आले होते. घरी येऊन स्वयंपाक करून सगळं आवरता मला 11 वाजले होते. आणि रात्री जे आहे मी झुणका चपाती बनवलं होतं. मला प्रचंड झुणका आवडतो. मला आळस आला होता, खूप कंटाळा आला होता बनवायचा, तरीसुद्धा मी बनवले होते टोमॅटो घालून. पाऊस पण पडत होता आणि चपाती बनवली मस्त. दही आणि दूध आमच्या घरी मुलांना लागतो. वडलं छोट्याला झुणका अजिबात आवडत नाही प्रसादला, तर तरीही मी म्हटलं दही आहे चपाती आहे तो काहीतरी खाऊन घेईल, त्या हेतून मी बनवलं होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक विसरू नका. तर इथं मी कुणाही पॅरेंट्सला बोलत नाही, प्रत्येक पॅरेंट्सला प्रश्न पडतो, पण मला वाटतं आपला